शिवसेनेचे नेते आणि राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। त्यांच्या घरामधला एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत जी बॅग दिसते त्यात पैशांची बंडलं आहेत असा आरोप राऊतांनी केलाय। शिरसाट यांनी मात्र आरोप फेटाळून लावले। त्या बॅगेत कपडे होते, पैसे नव्हते। पैसे ठेवायचे असतील तर ते मी कपाटात ठेवले असते असं शिरसाट म्हणतात। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असत्या ना। परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते महाराज। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात। असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? त्यांना संताजी धनाजी दिसतात का काय असा एक प्रश्नचिन्ह आहे। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही। संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी नेमका काय दावा केला होता आपण ते पाहूया। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत। त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात। हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। ती सगळ्यांवर होते, त्याच्यापासून कोणी वाचत नावं, त्याचा बचाव होत नाही। सत्तेचं प्रोटेक्शन, संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल। जसजसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात। दरम्यान संजय शिरसाट यांची विकेट पडावी म्हणून अंतर्गत राजकारण केलं जातं असा आरोप केला भास्कर जाधव यांनी। सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी। ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत। त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं। यांची जवळची माणसं किंवा हे जे 3 पक्षाचं सरकार आहे या 3 पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झाले। धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे याकरता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतंय। दरम्यान संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचणारं एक ट्विट केलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांची मला दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत। हतबलतेचं दुसरं नाव म्हणजे फडणवीस असं ट्विट राऊतांनी केलं। त्या ट्विटमध्ये संजय राऊत काय म्हणतात आपण सविस्तरपणे बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत। हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस असं या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात।